श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 8 मे म्हणजेच गुरुवारी आली आहे मोहिनी एकादशी। शास्त्रानुसार मोहिनी एकादशीचं व्रत श्रेष्ठ मानलं जातं। या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण करून राक्षसांचा वध केल्याचं सांगितलं जातं। मोहिनी एकादशी व्रत केल्याने व्यक्तीची सर्व पापं धुतली जातात आणि व्यक्तीला शत्रूवर विजय प्राप्त करता येतो। एवढंच नाही तर एकादशी व्रत केल्याने कुटुंबात सुख शांती कायम राहते आणि व्यक्तीला धन ऐश्वर्य आणि बुद्धीची प्राप्ती होते। तसेच एकादशी केल्याने आरोग्य निरोगी राहतं आणि व्यक्तीची सर्व दुःख दूर होतात, सर्व पापांपासून मुक्ती मिळते। वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशीची सुरुवात ही 7 मे रोजी सकाळी 10:19 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 मे रोजी दुपारी 12:29 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार मोहिनी एकादशीचं व्रत हे 8 मे रोजी म्हणजेच गुरुवारी ठेवलं जाणार आहे। पद्मपुराणानुसार त्रेतायुगात भगवान रामाने महर्षी वशिष्ठांच्या सांगण्यावरून हा उपवास केला होता। असं म्हणतात की हा उपवास सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्ती देणारा आणि सर्व पापांपासून मुक्ती करणारा सर्वोत्तम उपवास आहे। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू। ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार। अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका। हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता। त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता, म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं। गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो। गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे। जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच होतात, पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते। साक्षात श्रीहरी विष्णूने सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून मोहिनी एकादशीच्या दिवशी ही गोसेवा जी आहे ती करायची आहे। आणि म्हणूनच आपल्याला मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं असं म्हटलं जातं। आपण ब्रह्ममुहूर्तावर जी पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून गंगाजल टाकून स्नान करायची आणि त्यानंतर स्वच्छ वस्त्रही परिधान करायचे। जर शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा आणि सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही पूजा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला मोहिनी एकादशीचं व्रत ठेवण्याचा संकल्प हा करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजाही करून घ्यायची। श्रीहरी विष्णूंना प्रिय असणारी पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायचे, चंदन अर्पण करून घ्यायचं आहे। तसेच आपल्याला एक तुळशीचं पत्र आवर्जून श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचे। हे तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची। असं केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते। त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा विधिवत पूजाही करून घ्यायची, तसेच तुळशी मातेची सुद्धा आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे। तसेच मोहिनी एकादशीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवण सुद्धा करायचे। आता ही गोसेवा आपल्याला कधी करायची तर मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात।
आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा जी आहे ती करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यामध्ये जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे। गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला जल हे अर्पण करून घ्यायचं, तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची, तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर जी वस्तू आपल्याला गायीला खायला द्यायची ती म्हणजे पिवळी केळी। पिवळी केळी ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहेत आणि मोहिनी एकादशी ही योगायोगाने आली आहे गुरुवारी आणि गुरुवारच्या दिवशी जर आपण गायीला पिवळी केळी खायला दिली तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। तसेच तुम्ही मोहिनी एकादशीच्या दिवशी गायीला गुळसुद्धा खायला देऊ शकता। गायीला गुळ खायला देणं अत्यंत शुभ मानलं जातं। गायीला गुळ खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। तसेच राहू, केतू, शनी या ग्रहांपासून होणाऱ्या दुष्प्रभावांपासून सुद्धा आपला बचाव हा होत असतो। तसेच जर तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष असेल तर तुमच्या विवाहामध्ये विलंब किंवा अडथळे निर्माण होत असतील तर आवर्जून तुम्हाला गायीला गुळ हा खायला द्यायचा आहे। आता काही कारणास्तव तुम्हाला पिवळी केळी किंवा गुळ देणं शक्य नसेल तर तुम्ही गायीला हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकतात। गायीला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान होतो। जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते, ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होत असतात। तर तुम्ही गायीला पिवळी केळी किंवा गुळ किंवा हिरवा चारा काहीही खायला देऊ शकतात। तर जेव्हा आपण केळी गायीला खायला देणार तर आवर्जून आपल्या हातातनं खायला द्यायचे, कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं केळी खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य दोष ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। त्यानंतर आवर्जून आपल्याला गायीला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात। प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा। 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायीच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा, कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं। त्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला तिच्या पाठीवर हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची। अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे। ही सेवा केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होतेच होते, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।